उरुळी कांचन झपाट्याने नागरीकरण झालेलं, फर्निचर आणि नर्सरीच्या मोठ्या बाजारपेठेसाठी ओळखलं जाणारं, महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, पद्मश्री मणिभाई देसाई यांच्या विचारांची आणि कार्याची कर्मभूमी असलेलं एक ऐतिहासिक वैचारिक गाव. हवेली तालुक्यातील सर्वात मोठं आणि वेगाने विकसित होणारं गाव म्हणजे उरुळी कांचन. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय रेल्वे मार्गांच्या संगमावर वसलेलं हे गाव केवळ दळणवळणाचं केंद्र नाही, तर व्यापार, रोजगार आणि संधींचं प्रवेशद्वार आहे. या उरुळी कांचनच्या आसपास वसलेली शिंदावणे, वळती, तरडे आणि सोरतापवाडी ही गावे या संपूर्ण परिसराची खरी शान आहेत. परंपरा, कष्टकरी माणसं आणि विकासाची जिद्द यांचं सुंदर चित्र या गावांमधून दिसून येतं. हा परिसर म्हणजे ग्रामीण मुळं जपून आधुनिकतेकडे वाटचाल करणारा, आज आणि उद्याला जोडणारा विकासाचा प्रवास आहे. याच आपल्या उरुळी कांचन, सोरतापवाडी जिल्हा परिषद गट व सोरतापवाडी उरुळी कांचन वळती, शिंदवणे तरडे गणाची सार्वत्रिक निवडणूक शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण, तडफदार, अनुभवी व सर्वसमावेशक उमेदवार आहेत. जितेंद्र बाळासाहेब बडेकर. सोरतापवाडी उरुळी कांचन वळती, शिंदवणे तरडे पंचायत समिती गणातून धडाडीचं नेतृत्व, अभ्यासू, जाणकार, सर्वसामान्यांसाठी सदैव धावून जाणारे, आध्यात्मिक कार्यात काम करणारे उमेदवार आहेत अण्णा भाऊसो महाडिक. उरुळी कांचन पंचायत समिती गणातून युवा उमेदवार आहेत कोमल गणेश कांबळे. आपल्या उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातून अनुभवी, अभ्यासू उमेदवार जितेंद्र बाळासाहेब बडेकर निवडणुकीला सामोरे जात आहेत. उरुळी कांचन गावचे उपसरपंच म्हणून जितेंद्र बडेकर यांनी अतिशय भरीव योगदान गावाच्या सर्वांगीण विकासात दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय काम केलं आहे. स्वखर्चातून दुष्काळाच्या काळात टँकर, कोरोना काळात सॅनिटायझर, मास्क व अन्नधान्य किटचे वाटप, कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून कटिबद्ध राहून प्रयत्न केले, कोरोना काळात जनजागृती केली. तसेच आजपर्यंत सामाजिक कार्य करताना गावात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. म्हणूनच आपल्या उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. सोरतापवाडी उरुळी कांचन वळती, शिंदवणे तरडे पंचायत समिती गणातून उच्च शिक्षित आणि अनुभवी युवा उमेदवार अण्णा भाऊसो महाडिक निवडणूक लढवित आहेत. शिंदवणे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करताना आदर्श गाव करण्यासाठी अण्णा महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीतून गावात अनेक विकास कामे साकारली आहेत. आध्यात्मिक प्रसार प्रचार करणे व विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करणे ही त्यांची आवड आहे. शून्यातून अनेक व्यवसाय निर्माण करून त्यांनी भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिलं आहे. अण्णा महाडिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 8 ते 10 वर्षापासून अष्टविनायक दर्शन सोहळा स्वखर्चाने, कोविड योद्धा म्हणून काम करताना नागरिकांना किराणा किट वाटप, मास्क, औषध फवारणी करण्यात आली. वाढदिवसानिमित्त अपंगांना 3 चाकी मोफत सायकलचे वाटप, भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन, मोफत 5000 चष्मे वाटप, आरोग्यविषयक व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन, वेगवेगळ्या योजनेतून गोरगरिबांना सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात ऑपरेशन व आरोग्य सेवा, शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर उपाययोजना, युवा पिढीसाठी कीर्तन महोत्सवाचे आयोजन, विविध पालखी सोहळ्यांमध्ये व धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणात अन्नदान, सर्वसामान्य नागरिकांसाठी बस सेवा चालू केली. म्हणूनच आपल्या सोरतापवाडी उरुळी कांचन वळती, शिंदवणे तरडे पंचायत समिती गणाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णा भाऊसो महाडिक यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. उरुळी कांचन पंचायत समिती गणातून युवा उमेदवार म्हणून कोमल गणेश कांबळे निवडणुकीला सामोरे जात आहेत.
सामाजिक कार्यकर्ते गणेश कांबळे यांचे कार्य उरुळी कांचनकरांना सुपरिचित आहे. आपल्या सामाजिक कार्याचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. उरुळी कांचन येथील जागृत व सुप्रसिद्ध असलेले श्रद्धास्थान श्री काळ भैरवनाथ मंदिर सेवा समितीचे ते सन्माननीय सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी कोमल गणेश कांबळे या निवडणूक लढवत आहेत. महापुरुषांचा संयुक्त जयंती कार्यक्रम, आरोग्य शिबिर, गोरगरीब जनतेला अल्प दरात हेल्थ चेकअप शिबिर, मोफत चष्मे वाटप, डोळ्यांचे ऑपरेशन, विद्यार्थी तसेच महिलांसाठी रांगोळी तसेच विविध स्पर्धेचे आयोजन, बांधकाम कामगारांची सरकार दरबारी नोंद करून स्थानिक कामगारांचे प्रश्न सोडवणे, तळवाडी एलाई चौकात सिग्नल दिवे बसवणे, वाहतूक कोंडी तसेच तळवाडी चौकातील ट्रॅफिक व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा यासारखी असंख्य सामाजिक कामे या दोघांनी आपल्या गावात केली आहेत. गोरगरीब जनतेसाठी कामं करण्यासाठी सदैव प्रयत्न करणारे महिला नेतृत्व म्हणजे कोमल गणेश कांबळे या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून उरुळी कांचन पंचायत समिती गटातून प्रचंड बहुमताने विजय करा. उरुळी कांचन सोरतापाडी जिल्हा परिषद गटातून जितेंद्र बाळासाहेब बडेकर, सोरतापाडी उरुळी कांचन वडती शिंदवणे तरडे गणातून अण्णा भाऊसो महाडिक आणि उरुळी कांचन पंचायत समिती गणातून कोमल गणेश कांबळे यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात ठेवा, घड्याळ घड्याळ घड्याळ.